तो काय सांगाल? खरं तर सलग दुसऱ्यांदा जे आहे या योजनेचा शुभारंभ आपल्या मतदारसंघात आपण केलेला आहे. 2023 मध्ये वस्त्रोद्योगामार्फत वस्त्रोद्योग धोरण आणलं गेलं होतं. त्यात कॅप्टिव्ह मार्केट ही योजना होती. त्याच्या माध्यमातून अंत्योदय कुटुंबासाठी प्रत्येक एका अंत्योदय कुटुंबाला एक साडी अशी एक ही योजना आहे. त्याच्या माध्यमातून आज या साडीचं वाटप सुरू झालेलं आहे. या वर्षीचा प्रारंभ हा भुसावळपासून आम्ही केलेला आहे. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आजपासून याचं वितरण सुरू होणार आहे. ज्या पद्धतीने खरं तर अंत्योदय योजनेसाठी जे आहे अनेक नागरिकांच्या अडचणी येत होत्या, तक्रारी होत्या, त्याबाबत आता प्रशासनाने अंत्योदयच्या ज्या काही अडचणी होत्या तुम्हाला आताच कलेक्टर साहेबांच्या समोरच सांगितलं की जे काही इथे भुसावळला ज्या अडचणी येत होत्या त्या सगळ्या सॉल्व्ह करण्यात आलेल्या आहे. 12 आकडी नंबरचा प्रॉब्लेम असेल किंवा लक्षांक वाढवण्याचा असेल तोही त्यांनी वाढवून दिलेला आहे. आता येणाऱ्या काळामध्ये बऱ्यापैकी हा प्रश्न सुटलेला आहे. आपला MIDC बद्दल काय सांगता? नवीन प्रकल्प MIDC संदर्भात MIDCमध्ये मी आलो तेव्हा कुठल्याही फॅसिलिटी नव्हत्या, उद्योगही नव्हते. मी आमदार झाल्यानंतर आजच्या तारखेमध्ये तिथे जवळपास 250च्या आसपास लहान मोठे उद्योग सुरू आहे MIDCमध्ये. ते रस्ते बनवलेले आहे, पाण्याची व्यवस्था केलेली आहे, सबस्टेशन बनवलेलं आहे, उद्योगासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी तिथे केलेल्या आहे. केळीच्या खोडापासून धागा तयार करण्याचं एक मोठं युनिट तिथे ऑलरेडी सुरू आहे. जवळपास 550 कोटी तिथे युनिट आहे. आणि अजूनही आता वस्त्रोद्योग या खात्याच्या माध्यमातून प्रयत्न करेल की तिथे काही चांगले उद्योग आले पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.